गुड मॉर्निंग. क्रमसंबंध वर्णमाला या घटकाचा आपण अधिक सराव करणार आहोत. पहा बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद शोधा. RLA, PNB, NPC आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. बघा या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणता घटक येतोय? शेजारी तुम्हाला ए पासून झेड पर्यंतची अल्फाबेटची वर्णमाला दिलेली आहे. पहा त्याचा विचार करा. आता प्रत्येक गटातील पहिला अल्फाबेट पहा. सांगा पण. आर इथं आहे पहा, इथं पी आहे, इथं एन आहे. म्हणजे आरच्या पाठीमागे दुसरे पी, पीच्या पाठीमागे दुसरे एन, एनच्या पाठीमागे दुसरे एल अल्फाबेट येणार आहे का? सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. एल न सुरुवात होणारा एकच अल्फाबेट आहे. तरी पण आपण दुसरा अल्फाबेट चेक करूया. एल, एन, एन पी आणि पी नंतर अल्फाबेट कोणतं? बघा, आर एन. आरच्या माग चौथं एन आहे. सॉरी, 2 नंबर एल आहे ना. एल आणि एनचं रिलेशन बघा. एलच्या पुढचं दुसरं एन आहे, एनच्या पुढचं दुसरं पी आहे आणि पीच्या पुढचं दुसरं कोणतं येणार मग? आर. म्हणजे पहिल्यांदा -2 वापरलं, त्यानंतर +2 ना, +2. आता 3 नंबरचा अल्फाबेट बघा. ए नंतर लगेच बी आहे, बी नंतर लगेच सी आहे आणि सी नंतरचा अल्फाबेट कोणतं मग? डी. म्हणजे इथं +1 वापरलं. पर्याय क्रमांक 3. NMS QKP TIM WGJ आणि क्वेश्चन मार्क. बघा, एन आणि क्यू. इथे एन आहे, इथे क्यू आहे. एनच्या पुढचं तिसरं क्यू आहे, क्यूच्या पुढं तिसरं टी आहे, टीच्या पुढं तिसरं डब्ल्यू आहे. मग डब्ल्यूच्या पुढचं तिसरं कोणतं येते? झेड. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. बरं, आपण झेड न सुरुवात होणारे 2 पर्याय आपल्याला दिसत आहेत. मग दुसरा अल्फाबेट बघूया. एम आणि के चं काय रिलेशन आहे? बघा, एम आणि के. इथं एम आणि के -2, 2 न मागचं आहे ना. पुन्हा के आणि आय बघा, पुन्हा -2. आय आणि जी पहा, -2. मग जीच्या मागं दुसरं बघा, 1 2 ई येणार. आता एस आणि पी किंवा झेडी न सुरुवात होणार पहिला अल्फाबेट आहे. तिसरा अल्फाबेट पाहिजे पण गरजेचं आपल्याला पर्याय सापडलेला आहे. आता 13x13 ची सरणी पहा. ए झेड इथं जोड आहे ए झेड ची. पर्याय 2. पर्याय क्रमांक 2. एम. पुन्हा डावीकडून 2 नंबरची जोडी BY, उजवीकडून 2 नंबरची जोडी LO, डावीकडून 3 नंबरची जोडी CX, आता उजवीकडून 2 नंबरची जोडी KP. पर्याय क्रमांक 2.
नेक्स्ट RE PG MG IN आणि प्रश्नचिन्ह. प्रत्येक गटातील पहिला अल्फाबेट पहा. R च्या मागे पी किती आहे बघा. -2. -2. पी च्या मागे M -2. -3. M च्या मागे I -4. म्हणजे पुढे -5 असणार आहे की नाही. I च्या मागे 5वं बघा कुठला आहे. इथं I आहे. 1 2 D. 3 4 आणि 5 D. आपल्याला पर्याय Dचा एकच आहे ना, नाही 2 आहेत, त्यामुळे दुसरं पैसे होतो. चला E आणि G सांगा. E आणि G +2 बरोबर. +2. G नंतर J बघा. पर्याय क्रमांक 1 G नंतर J किती आहे. +3. +3. J नंतर N पहा. +4 आहे ना. मग N नंतरचं पुढचा अल्फाबेट शोधताना +5. 5वं पुढचं बघा. Nच्या पुढचं पर्याय क्रमांक 1 1 2 3 4 आणि 5. येस, करेक्ट. पर्याय क्रमांक 1 तुम्ही सांगितलं बरोबर आहे. येस. पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 3 कोणत्या आकृती तयार होते का. होते ना. CXW बघा. CXW तीच आकृती तयार होती सेम. EVU ती सेम आकृती. GTH कुठले होणार पुढचं. IRQ पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 4 पण येतोय. अरे सोडायचे फक्त. एक IRQ होतं. L बरेच ठिकाणी तयार होतोय, परंतु नंतर S सोडलं की I न सुरुवात केली पाहिजे ना. I न सुरुवात होणारा पर्याय क्रमांक 3च येणार. नेक्स्ट सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 सर पर्याय क्रमांक 4. हा, कारण सांगा. 4 CDE म्हणजे B नंतर E किती अल्फाबेट आहे. तिसरं. बरोबर. E नंतर H तिसरं. H नंतर तिसरं कोणतं येणार मग इथं. K. आता X आणि U चं बघा काय. X पासून U कुठला आहे. -3. हा, बरोबर आहे. -3. U पासून R बघा. -3. -3. R पासून मागचं तिसरं बघा कुठला अल्फाबेट आहे. O. K O न सुरुवात होणार फक्त चौथाच अल्फाबेट आहे की नाही. त्यामुळे तिसरा अल्फाबेट बाकीचा पाहिजे पण गरज नाही. पर्याय चौथाच येते. पुढं
आता इथे एबीसीडी टाकायची राहिली माझी. डब्ल्यू चा क्रमांक किती असतो रे? सर पर्याय क्रमांक 2. डब्ल्यू चा क्रमांक 23 असतो ना? हो. आणि वाय चा 25. आता बी चा क्रमांक आहे का नाही आपला नेहमीप्रमाणे दुसरा असतो आहे का नाही? सर पर्याय क्रमांक 2. झेडला तुम्ही 26 म्हणता, पुन्हा इकडे येता म्हणजे ए ला पुन्हा 27 मानू शकता आणि बी ला पुन्हा 28 मानू शकता. असा विचार केला तर बी चा 28. आता के चा पहा. के चा नेहमीप्रमाणे किती असतो रे? ए बी सी डी ई 11. एच आय जे के. इथं 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. थोडक्यात 26 मिळवायचं. 26 आणि 11ची बेरीज केल्या की तिथे 37. बरोबर आहे. आपला क्यू हे नंतर काय असतो? एल एम एन ना? 17व्या क्रमांकाला क्यू. क्यू नेहमीप्रमाणे बाकीतवा क्रमांक आहे 12 13 14 15 16 आणि 17. मग 17 मध्ये 26 मिळवा 43. बरोबर आहे 43. बरं ठीक आहे. थोडक्यात तिथे काय केलं रे? 23 आणि 2 25. बरोबर ना? हा इथे सर किती मिळवले? 2 मिळवले. 25 आणि 3 28. 3 28. आता इथं 37 आणि किती 41? 4 मिळवायचं. किती येतेस लास्टला? 6. आता इथे 4 आणि 5 राहिले ना मध्ये मिळवायचं. मग 28 4 मिळवलं किती येणार? 32. 32 आणि 5 37. मग 32 क्रमांकाचा अल्फाबेट कोणतं रे? 32 मधून 26 वजा करा. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. हा एफ बरोबर. एफ 32 हे उत्तर येते. क्रमांक 2. बघा हे इथे 1 चा घन आहे, 2 चा घन आहे, 4 चा सर घन पर्याय आहे, क्रमांक 1. मग 3 चा घन आहे. पर्याय क्रमांक 1. आता इथे 27 एक तर पहिला पर्याय किंवा चौथा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1. हा तर एक्स आहे ना? एस नंतर यू म्हणजे +2 न पुढचं आहे. मग +2 न पुढचं डब्ल्यू येणार. डब्ल्यूच्या पुढचं डब्ल्यू नंतर वाय आहे ना? डब्ल्यू मध्ये गुण केल्यावर वाय. हा डब्ल्यू मध्ये +2 केल्यावर वाय. आणि वाय मध्ये +2 केल्यावर ए. हा मग इथे डब्ल्यू घेऊ का? +2 आहे सर. हा +2. पर्याय क्रमांक 1. पुढं प्रश्न 9वा. प्रश्नचिन्हाची जागी क्रमाने येणारे पद शोधा. NTR, TVS, ZBD, प्रश्नचिन्ह KMO. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. कारण सांगा. सर्वांचा फरक आहे. म्हणजे प्रत्येक गटातील पहिलं घेऊ का क्रमवार आहे असं घेऊ?
एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी डी डी नंतर ई सोडलं की एफ एफ नंतर जी सोडलं की एच एच नंतर आय सोडलं की जे जे नंतर के सोड जे नंतर लगेच के येते के नंतर एल सोडलं की एम आणि एम नंतर एन सोडलं की व्ही ओ. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय हा. क्रमांक 4. जी च्या मागचं एफ आहे ना, एफ च्या मागचं ई, ई च्या मागचं डी, मग डी च्या मागचं काय येणार सी. सी. एस नंतर टी, टी नंतर यू, यू नंतर व्ही आणि मग व्ही नंतर काय येणार डब्ल्यू. म्हणजे +1 ना. पर्याय क्रमांक 4. आता क्यू च्या मागचं टी, टी च्या मागचं ओ, ओ च्या मागचं एन आणि एन च्या मागचं काय एम. यम मागचं म्हणल्यावर -1. बर नेक्स्ट. बघा इथं सी आहे, सी नंतर डी सोडलं की ई, ई नंतर एफ सोडलं की जी, जी नंतर एच सोडलं काय येणार मग आय. आय. आता एक्स नंतर एक्स च्या माग डब्ल्यू सोडलं की व्ही, पर्याय क्रमांक 2. व्ही च्या माग पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. आय आणि आर. पर्याय क्रमांक 2. हे मधलं वर्ग आहेत ना, 1 चा वर्ग 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 आणि इथं 5 चा वर्ग 25. म्हणजे हा चौथा पर्याय 25 नाही, म्हणजे हा ड्रॉप झाला. पहिल्या 3 पैकी एक पर्याय असणार आहे. आता हे बाकीचं कसं काढलं सर डी नंतर जी किती आहे रे, ई एफ जी +3 ना. जी नंतर बघा एच आय जे, जे नंतर बघा के एल एम आणि एम नंतर सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. बघूया सर आपण पर्याय आता ड्रॉप झाला. आता यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी डी ई, ई येणार इथं म्हणजे P25 ई. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. हा आता 1 नंबरचा अल्फाबेट बघा, वाय च्या मागे डब्ल्यू किती आहे -2 ना. तिसरा आहे
टीच्या माग पी बघा 1 2 3 4 4 न पाठीमाग आहे. मग पुढं 5 न पाठीमागचं बघायचं. टीच्या पाठीमाग 5 बघा 1 2 3 4 आणि 5. 5 न पाठीमागचं अल्फाबेट कोणतं येतंय? के. आता बी नंतर डी किती आहे? दुसरं. डी नंतर जी तिसरं. जी नंतर के चौथं. के नंतरचं 5वं बघा एल एम एन ओ पी पी येते. आता केपीनं सुरुवात होणारा पर्याय फक्त इथं तर केपीनं नाही, इथं पण केपी नाही, इथं पण केपी नाही. म्हणजे एकमेव पर्याय क्रमांक 4 आहे. 4. नेक्स्ट. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 सर. कारण काय? बी नंतर ई किती आहे? सी डी ई +3 ना. आधी ई नंतर एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. झेड नंतर बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय म्हणजे +3 प्रमाणे सी एफ आहे. नेक्स्ट. झेड पासून डब्ल्यू किती हो बघा मागचा आहे. सर पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. 3 मागचा आहे ना. पर्याय क्रमांक 2. लो पासून यो बघा किती हो मागचा आहे. -1 -3. सी पासून क्यू पहा -3. -3. क्यू पासून ओ -2. एन पासून के -3. के पासून आय -2. -2. आता -3 दुसरा बघा एच च्या पाठीमाग ई तिसरा आहे आणि ई च्या पाठीमाग 2 नंबरचा अल्फाबेट सी. पर्याय 2. चला पुढचा प्रश्न 16वा. डी ई एफ म्हणजे सी पासून एफ तिसरा आहे. जी पासून के किती आहे बघतो का? पर्याय क्रमांक 4. आणि सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बरोबर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. एल पासून क्यू बघा एल एम एन ओ पी क्यू +5. ही 2 क्रमवार आहेत ना. बी नंतर सी एफ नंतर जी के नंतर एल क्यू नंतर आर. आता आरच्या पुढचं 6वं अल्फाबेट अगोदर बघूया. आरच्या पुढचं 6वं अल्फाबेट. आता इथं आर आहे 1 2 3 4 5 आणि 6. 6वा अल्फाबेट कुठला आला मग एक्स आणि एक्स नंतर लगातार पुढचा अल्फाबेट कुठला येणार? नेक्स्ट.
बी सी डी सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ए बी बी सी सी डी डी ई एफ जी एफ पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. आता ए चा क्रमांक 1, ई चा क्रमांक 5. एफ चा क्रमांक 6, जे चा पर्याय क्रमांक 2. के चा 11, सर पर्याय क्रमांक 2. ओ चा 15. बरोबर पर्याय आहे. क्रमांक 2. ई चा किती आहे रे? 16. ई चा 20. 20. काय केले रे थोडक्यात? इथे 4 अधिक 5 केले सर. अधिक 5 केले. इथे अधिक 1 केले. पुन्हा इथे 4 मिळवलं, 1 मिळवलं, 4 मिळवलं, 1 मिळवलं, 4 मिळवलं. आता इथे 1 मिळवायचं. 1 म्हणजे काय येणार? 21. पुन्हा 4 मिळवलं, 25. 21 क्रमांकाचं काय येणार? यू. यू. आणि 25 क्रमांकाचं वाय. वाय. पर्याय क्रमांक 2. आता हे सरळ सरळ अल्फाबेटच आहेत बघा. ए झाले की बी असतं म्हणजे बी झाल्यावर काय असणार इथं? सी असणार. सी झाले की डी आहे आणि डी झाले की ई आहे. आता इथं बघा वायच्या मागचं डब्ल्यू ना? तर पर्याय क्रमांक वायच्या मागचं डब्ल्यू नाही, वायच्या मागं दुसरं डब्ल्यू. डब्ल्यूच्या मागचं दुसरं कुठलं? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3. यू. इथे एबीसीडी लिहायची राहिली माझ्याकडून. पर्याय क्रमांक डब्ल्यूच्या 3. मागं दुसरं कुठलं? सर पर्याय क्रमांक 3. यू. यू. तर पर्याय क्रमांक 3. टी सोडले की यस. यस नंतर सोडले की क्यू. सी यू पर्याय क्रमांक 3. पुढं 20वा प्रश्न पहा. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. त्याला जर 1 क्रमांक दिला, ह्याला 3 दिला, जीचा क्रमांक किती आहे रे? 7. 7. आयचा 2. 9. सर पर्याय क्रमांक 2. जेचा जे 10. 10. एलचा 12. 12. एमचा 13. 13. ओचा 15. 15. सीचा 16. 16. आरचा 18. 18. 18. आता इथे किती न वाढ झाली रे? 2 न वाढ झाली. 2. बघा, इथं 2 न वाढ झाली, इथं 1 न वाढ झाली. इथं 2 न वाढ झाली, इथं 1 न वाढ झाली. सगळं असायचे की नाही? +2 +1. पुन्हा इथं +2. आता इथं +1 न वाढ होणार. म्हणजे इथं 4 नंबरचा अल्फाबेट येणार. बरोबर आहे ना? कुठले येते मग? एफ. पुन्हा +2 वाढ झाली काय होणार? 6 एफ. नंबर. आणि पुन्हा +1 होते. मग 4 आणि 6 नंबरचा अल्फाबेट बघा. डी एफ पर्याय क्रमांक 2. डी आणि एफ पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21.
सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. अरे कारण सांगा ना. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. कारण कोणाला सांगता येत नाही. सर मी सांगू आली सर मी सांगू. सर अनुष्का कसबे सांगू. अनुष्का सांग. बाकीचं बोल ना. अनुष्का कसबे बोल. सर BCD ही क्रमाने अल्फाबेट आहे आणि UXW ही उलटे अल्फाबेट आहे. परत मग EFG ही क्रमाने VUT ही उलटे. HIJ हे क्रमाने मग आता उलटे अल्फाबेट कोणते SRQ म्हणून पर्याय क्रमांक 3. करेक्ट. नेक्स्ट 22. सर पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. हा. सर पर्याय क्रमांक 1. याचं स्पष्टीकरण कोण देईल? स्वरा यादव. हा, स्वराली यादव सांग. बाकीचे बोलू नका कोणी सुद्धा. नाव मी घेतलंय त्याच विद्यार्थ्यांनी फक्त बोला. स्वराली यादव, जयगाव. हा. ACB ए त्यानंतर C अक्षर मग मधलं B अक्षर घेतलं. DEF D त्यानंतर F अक्षर घेतलं मग E अक्षर घेतलं शेवटी. त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी G नंतर I अक्षर घेतलं शेवटचं मग H घेतलं. त्या पर्याय क्रमांक 1. हा, बघा आपण आहे JKL आहे का नाही. M N आणि O हा क्रम घेतलाय. म्हणजे अल्फाबेट मध्ये 1 नंबरला पुन्हा 3 नंबरचा पुन्हा 2 नंबरचा असा क्रम घेतला. नेक्स्ट. B चा 2 क्रमांक आहे ना. E चा 5 आहे. K चा 11 आहे. Q चा 17 आहे. आता हे जाऊ बघा बघ. सर पर्याय क्रमांक 1. कसं सांगा. सर्व मूळ संख्या आहेत पण एक आड एक संख्या आहे त्या. हा, बरोबर आहे. मग 17 नंतरची मूळ संख्या 19 वगळली. कुठली मग 23 ना. मग 23 क्रमांकाचा अल्फाबेट W. एकाडी एक मूळ संख्यांचा संच आहे. बरोबर. नाही. B नंतर C सोडलं की D. D नंतर E सोडलं की F. पर्याय क्रमांक 4. H आणि H नंतर I सोडलं की G. F न सुरुवात होणार सगळीच अल्फाबेट आहे. E आणि D बघा. पर्याय क्रमांक 4. F सोडलं की G. H सोडलं की I. सर पर्याय क्रमांक 4. F I न सुरुवात होणार हा तर नाही पर्याय. हा पण नाही. म्हणजे 2 किंवा 4 असणार. H बघा. H नंतर I सोडलं की J नंतर K सोडलं की कुठे येणार L नंतर M सोडलं की N नंतर O सोडलं की P. FIL. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट.
इथं माझ्याकडून चुकून हे थोडं हे झाले, हे थोडं बदल करतो मी थोडा. इथं UFT घ्या. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. बरोबर. कारण U झालं की V झालं की W झालं की X आणि X झालं की काय असतं मग Y. आता बघा F च्या मागचं E च्या मागचं पर्याय क्रमांक E, 3. E च्या मागचं C, मग C च्या पाठीमागचं काय असणार आहे? B. आता पुढं 3 नंबरचं बघा. T झाले की कोणतं आहे? U झाले की V झाले की W झाले की X. पर्याय क्रमांक 3 बरोबर. प्रश्न 26. आता ह्या अल्फाबेटचा क्रमांक विचारात घ्या. Y चा 25 सर आहे. पर्याय क्रमांक 1. E चा पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. सर I चा शेवटी पर्याय क्रमांक 1. संख्या आहेत ना? पर्याय क्रमांक 1. तुमचा वर्ग 4. मग 4 नंबरचा अल्फाबेट कुठला येणार? D. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट. आता ह्याचा क्रमांक 5 आहे, याचा 1 आहे ना? पर्याय क्रमांक 2. हा म्हणजे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पाचशे आडवी ओळ आहे, त्यात E पाचवा आहे, A पहिला आहे. आता दुसरी जी 5 आडवी ओळ आहे त्यात J 5 नंबरला आहे ना आणि F 1 नंबरला आहे. 3 नंबरची आडवी ओळ बघा, O 5 नंबरला आहे आणि K 1 नंबरला आहे. मग चौथ्या आडव्या ओळीमध्ये 5 नंबरचं काय येणार? T आणि 1 नंबरचं काय येणार? P. तसं ह्या 5 मध्ये हे जड विचारात घेऊ नका. 5वं Y आणि पहिलं U आहे. बरोबर आहे. TP. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. सर पर्याय क्रमांक 2. हा कारण सांगा. सर पर्याय क्रमांक 2. फरक आहे आणि एक सलीकडे तीनचा फरक आहे. म्हणजे Y आणि X. Y च्या माग X पहिलं लगेच आहे ना, Y च्या मागचं X आणि X आणि U मध्ये 3 फरक आहे. 3 न माग आहे. 3 नंतर S बघा लगेच मागचं आहे पर्याय क्रमांक 2. आणि S नंतर P बघा 3 न पाठीमागचं आहे. पण ह्या U आणि T चं काय रे? U आणि T चं लगेच मागचं आहे ना. मग P च्या मागचं लगेच कोण आहे? Q. Q च्या मागचं काय आहे? P च्या पाठीमागचं पाहिजे. एकच मिनिट. P च्या पाठीमागचं O आहे. O आहे. हा आणि O च्या पाठीमागचं N आणि N च्या मागे तिसरं बघा K. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. आता यातलं 2 नंबरचा अल्फाबेट समान आहे बघा. इथं R आहे, इथं R आहे, इथं R आहे, इथं R आहे. म्हणजे इथं जे 4 अल्फाबेटचा आपल्याला एक शब्द आहे त्यातलं 2 नंबरचा अल्फाबेट मी R घेतो. अजून चौथं पण समान येणार आहे. सर पर्याय क्रमांक 2. हे आहे. पर्याय क्रमांक 2. R आणि चौथं असा पर्याय बघा. 2 तर पर्याय आपल्याकडे ड्रॉप झाला. पर्याय क्रमांक
क्रमांक 2. आता बघा सर, E पर्याय नंतर पर्याय क्रमांक 2. सोडलं की पर्याय क्रमांक 2. यम येणार. हा. आता 3 नंबरचा पॉईंट बघा. एफ जी एच नंतर आय सोडलं की जे नंतर के सोडलं की पर्याय क्रमांक 2. सोडलं की एन येणार. MRNA पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. सर, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 कारण सर आय चे 9 अधिक 5 केल्यास 14. क्रमांक 2. का असं घेतलं जी नंतर एच आय म्हणजे 2 आयच्या मागे दुसरं जे आहे ना. आता एन आणि एल बघा आपण. एन आणि एल बघा 2 पाठीमागचं आहे ना. एस आणि क्यू बघा. एसच्या मागे दुसरं क्यू आहे. एक्स आणि व्ही एक्सच्या पाठीमागे दुसरं. तसं 2 पाठीमागे असणारा पर्याय क्रमांक 2 आहे बघा. डीच्या मागे दुसरं बी. बाकी कुठल्या पर्यायात दिसत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण क्रमसंबंध प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद शोधा या टाईपवर आपण काल आणि आज असं 2 तासिका पूर्ण केलेल्या आहेत. फक्त जे आकृतीचा प्रश्न आहेत का नाही, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे आकृती शोधा हा घटक आपला झालेला आहे. त्याचा मी तुम्हाला मागे झालेला व्हिडिओ पाठवतो, तो तुम्ही पाहून घ्या. म्हणजे आपल्याला क्रमसंबंध मध्ये संख्येचा पण 2 व्हिडिओ बनवलं, वर्णमालेचं 2 व्हिडिओ बनवलं आणि आकृतीचा एक व्हिडिओ या अगोदर पाहिला, तो ग्रुपवर पाठवतो. अशा 5 लेक्चरवर आपला क्रमसंबंध हा घटक संपतोय. ठीक आहे. आता उद्या आपण चौकटीतील संख्या ओळखा हा घटक चालू करतोय. बस करूया. आज कितवी टेस्ट आली केसची? 9वी. करूया. ओके बाय.